शेवटची यात्रा होती, म्हणजे 100 लोक, 2 बसेस आणि दादा लहान गाडीत, अजून एक गाडी, अशी आमची सगळी मथुरा वगैरे सगळी कृष्णाची स्थानं बघत बघत शेवट आम्ही दादा म्हणाले आम्हाला राधेच्या मंदिरात जायचं आहे. दादाबरोबर हा होता मिलिंद. तर मिलिंदाला दादाने सांगितलं की आपल्याबरोबर जवळ कोणी मला नको आहे राधेच्या मंदिरात, जवळ माझ्यापाशी कोणाला येऊ देऊ नकोस. आणि तिथे मंदिरात एक भक्त लोक मुंबईची काय कुठली तरी सेवा देत होते. सेवा देऊन त्यांच्या रंगात आणि आपली जी ट्रॅव्हल एजन्सी माधुरी नावाची, ती थोडीशी तिचा गुरु काहीतरी हे झालं होतं आणि तिने ही टूर काढली गेली. तर ती तिथे जसा जसा रंग आणि ताल निघाला तेव्हा ती माधुरी जी ट्रॅव्हल एजंट होती ती असा संचार झाला आणि ती एकदम आपल्या पद्धतीने नाचत आली दादासमोर. आणि तिच्या मागोमाग एक बाई लाईट कलर्ड, आपलं मागे तो कलर आहे ना त्या कलरमध्ये नाचत आली बरोबर. आणि ही माधुरी आली आणि तिथे दादासमोर पायावर लोटांगण घातलं आणि दादा मला काहीतरी मी काय सांगितलं तिने पायावर. त्याच्या मागोमाग ही राधा म्हणजे जी बाई होती ती नाचत नाचत अशी करत दादाकडे, दोघांचे एकमेकाशी हे झालं, नजरानजर, आणि ती तशीच परतली आणि गायब दिसेना फिरत. म्हणजे ती त्या ग्रुपमध्ये नव्हती. तर नंतर आम्ही रात्री आल्यावर मग दादाने सांगितलं राधेचं दर्शन घेतलं का. राधे स्वतः राधा दादांचं दर्शन घ्यायला म्हणजे दादांचे हे किती असेल बघ. म्हणजे स्वतः राधेला, राधे म्हणजे भक्तीचा प्रेमाचा सगळा उच्चांक. आणि तर तिला दादांचं दर्शन घ्यावंसं वाटलं. म्हणजे आपण दादाने आपली ओळख दाखवली नाही. जसे पागेसाहेब म्हणताय दादा नेहमी म्हणायचे बाबा करतील बाबा तर आपली प्रगट स्वरूप काय दाखवलं नाही. पण याच्यामुळे म्हणजे राधेला रामानंद महाराजांचं दर्शन घ्यावंसं वाटलं. ही म्हणजे मी माझे भाग्य समजतो की मागून हा दृश्य मी बघितला मागून. दादाने सांगितले ते राधा होती, राधा आली होती. बघितलं का तुम्ही? हरिओम तत्सत. खरोखर अशा